समर्थ सांगतात, गेले बहुत वैभवाचे. कशाचा अहंकार करा? गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे. गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामी संग्राम सौरे, गेले बहुता बळांचे, गेले बहुता काळांचे, गेले बहुता कुळांचे कुळवंत राजे, गेले बहुतांचे पाळक, गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक, गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे. गेले बहुत पुरुषार्थाचे, गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे नानामते, गेले तापस्यांचे भार, गेले संन्यासी अपार, गेले विचार करते सार मृत्यूपंथे. गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नानापरी नाना छंद करोनी. शेवटची उभी अप्रतिमे, असो ऐसे सकळही गेले. कोण उरलं? परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं ते ठरवू शकतात देह कधी न्यायचा. ते नाही व्यवस्थित पडत किंवा काही वेळा पडतात. एकनाथ महाराजांची कथा आहे. एकनाथ महाराज पंचमीला गेले, कारण जनार्दन स्वामी षष्ठीला गेले ना. फाल्गुन मध्य षष्ठीला जनार्दन स्वामी त्यांचे गुरु गेले. शिष्य कधी आपल्या गुरुला ओव्हरटेक करत नाही. त्या दिवशी माझ्याकडे गर्दी व्हावी का त्यांच्याकडे गर्दी व्हावी. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी सज्जनगडावरती 3 वर्ष राहिले. समर्थ प्रकट झाल्यानंतर वारंवार यायचे, अनेकदा राहायचे. स्वामींच्या काळामध्ये मोठी मोठी माणसं गडावर यायची. स्वामींना समाधीच्या दर्शनाला कमी गर्दी, स्वामींच्या दर्शनाला जास्त. स्वामी सांगायचे, माझ्या गुरुचं दर्शन आधी घेऊन या. मग ठरलं आता समाधी घ्यायची, कुठंतरी देह ठेवायचा. स्वामी म्हणाले, मी इथं नाही राहणार. मी जर गडावर देह ठेवला तर समर्थांपेक्षा माझं महत्व वाढवतील माझे शिष्य, मला ते नको आहे. आणि म्हणून वरदपूर नावाचं शिमोगा जिल्हा, शिरसी तालुका, दक्षिण कर्नाटकात स्वामींची समाधी आहे. कोणी ओव्हरटेक करत नाही. शहाणी माणसं कधी गुरुला ओव्हरटेक, गुरुचे गुरु नाही व्हायचं, गुरुचे शिष्य व्हायचं. म्हणून आपण पंचमीला जाऊया, आदल्या दिवशी जाऊया. आपण कमी जरा थोडं. ते षष्ठीला गेले ना आपण पंचमीला, आणि नाथ महाराज गेले. ही गर्दी, कीर्तन प्रवचनाला त्यांच्या गर्दी होती, त्यांच्या अंत्यदर्शनाला गर्दी, आणि ही गर्दी त्या पैठणात. आजूबाजूचे लोक आले, पंचक्रोशीतले लोक आले, देहदर्शन घेतलं, अंत्यदर्शन, आणि चाललेत म्हणजे नाथ महाराज त्या याच्यावरती आहेत, त्यांना घेऊन चाललेत. आणि नेमकं त्याच दिवशी काय गंमत कोणास ठाऊक, त्या पैठणातली एक तेली जातीतली एक, तिला नवरा नांदवत नव्हता म्हणून ती येऊन राहिलेली होती घरी. आणि नंतर 6 महिन्यांनी तिला वाईट वाटायला लागलं. नवरा बरा होता, कारण रोज लोक विचारायचे, काय सध्या इथंच मुक्काम का? आणि हे अपमानास्पद असतं. माहेरी लेक नसे, माहेरी फार राहिली की तिला एक तर अपमानही होतो, का हो जमलं नाही वाटतं तिकडं. आणि तिला वाटलं काही नाही, फार तर त्याला फक्त सकाळी 6ला चहा लागत होता, याच्यापेक्षा काहीच विशेष नाही. तेवढ्यावरनं मी चिडचिड करायची. आणि मग तिला वाटलं, पश्चाताप झाला. मग तिनं निरोप दिला. मग त्यानं बैलगाडी पाठवली. मग याची आई, त्या मुलीची आई तिला सोडायला चालली आहे, बैलगाडीत बसले, आणि असे 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 चालले. आणि इतका ट्रॅफिक जाम झाला हो. आणि ते नाथांची ती अंत्ययात्रा चालली होती. तर बैलगाडीवाला सांगितलं, जा रे बघून ये कोण आहे ते. म्हणे, एकनाथ कोण होते तुमच्या गावात? तिकडून आला होता ना तो. ते कोण गेले म्हणे त्यांचे. कडाकडा बोटं मोडायला लागली ती तेली आई. ती याच्या कीर्तनाला मी जीवनभर गेले, कसला परमार्थ कळला याला. माझ्या प्रपंचात माझ्या मुलीला आडवा गेला. कडाकडा, काय याच्या नामाला अर्थ आहे, काय याच्या भक्तीला अर्थ आहे, सगळं खोटं आहे. हे नाथ महाराजांनी ऐकलं म्हणे. ते उठून बसले. सोडा मजला उठून बैसतो, उठून बसले होते. ते म्हणले, कोण म्हणतोय? तू म्हणतोस का? ते नाथ म्हणले, मी वर्ण म्हणतो. बापरे, तुम्ही जिवंत आहे? मी म्हणत नसतो कधी. आत्मसाक्षात्कार झाला की कुठेही आपण पुन्हा देह धारण करू शकतो, लक्षात घ्या. कारण मरण नावाची गोष्ट नाहीच आहे. आत्ता समर्थ रामदास प्रकट होऊ शकतात. ज्यांना साक्षात्कार झाला ते पंचमहाभूतांचं
तसा कसा होता देह, पुन्हा संकल्पना करून पुन्हा येऊ शकतात तसं रूप धारण करून. अरे बापरे. आणि नाथ महाराज आले त्या बाईकडं, एकदम सगळा समाजच पांगला हो. ज्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम झाला होता तेच उतरले खाली. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, सगळे इकडून तिकडं तिकडून इकडं नाथांच्या पायावर. ते म्हणले बाजूला महत्वाचे ऑपरेशन आहे. आणि ते तिथे आले बैलगाडीचे. ताई, बापरे, ती तुम्ही गेला होतात ना म्हणजे, आधी तुमचे पाय बघू. तुम्ही गेलात नाही म्हणले, आम्ही आज नाही जात आहे, आम्ही पुन्हा केव्हा जाऊ, आज तुम्ही जा. म्हणजे तिकडे चमत्कारच चमत्कार हो नाथांच्या जीवन. नाथ महाराज म्हणे गेले, पुन्हा म्हणे 2 वर्षांनी गेले, पंचमीलाच गेले. आता गर्दी जास्त का, कसे उठतात बघूया. लोकांना नाथांचं ब्रह्मज्ञान नकोच आहे, ते मेलेले परत कसे जिवंत होतात ते बघायचं. आता मात्र नाही उठले, अगदी नदीपर्यंत आले. आणि ते जे सगळेजण धडपडत होते खांदा द्यायला, का जवळून 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 जो आहे ना त्याला बघायला मिळेल ना ते. आणि त्यातला एक जण म्हणला, कुठलं काय, बहुतेक तेलणीचं त्यांचं फिक्सिंग होतं, असं असं करायचं, असं असं. कसलं काय नाम, कसले काय नाथ महाराज, काही भगवंत विगवंत काही नसतो. शेवटी माझ्या खांद्यावर आले की नाही, जरी 4 पावलं चाललो असतो तरी माझ्याच खांद्यावर, आणि मीच तिथे पोहोचवणार, मी भगवंत खरा नाही. नाथ म्हणले, सोडा मजला उठून बैस तू. ते म्हणले, का नाही म्हणे, आम्ही आमच्या पायानं जाऊ, तुझ्या खांद्याची गरज नाही. पुन्हा घरी आले. 2दा बरं नाथांच्या चरित्रात कथा आहे. तिसऱ्यांदा मात्र जनार्दन षष्ठीची जेवणं झाली. आपल्या गुरुचं श्राद्ध करायचंय बरं ते, म्हणजे समाराध, सत्पुरुषांच्या श्राद्धाला समाराधना म्हणतात. ते मुलंही करू शकतात, शिष्यही करू शकतात, किती शिष्य ते सगळे करू शकतात. आणि भोजन झाल्यानंतर नाथांनी ठरवलं, इच्छा दिसत नाहीये गुरुची पंचमीला जावं, आपण षष्ठीलाच जाऊया. गुरुची आज्ञा दिसतीये की तू मागे पुढे नाही, तू आणि मी दोन नाहीये. आणि मंदिरात दर्शनाला आले. आता गावात जी मिरवणूक निघणारी आहे, नदीवर जेव्हा जाऊ त्यावेळेला आपण देह ठेवून देऊ असा विचार केला. आणि पांडुरंगाच्या दर्शनाला आले. घरातल्या चरणावर मस्तक ठेवलं पांडुरंगाच्या, आणि सांगितलं, देवा येतो. गिरिजा देवींचं लक्ष होतं, काय भाग्यवान पत्नी असेल. गिरिजा देवींचं लक्ष होतं, आज माझा नवरा निघालाय, तो परत न येण्याकरता, असा नाही जाऊ देणार मी त्याला. विजयी पांडुरंगाच्या साक्षीनं देवघरामध्ये गिरिजा देवी तिथे येतात, नवऱ्याच्या पायावर डोकं ठेवतात आणि प्राणत्याग करतात. ठरवून, काय कंट्रोल. आणि ती यात्रा वेगळी निघाली, ही यात्रा वेगळी निघाली. आणि आपल्या पत्नीला अग्नी दिलाय नाथानी, हरिपंडित आहे, बाकी मुलं आहेतच. आणि नाथ महाराज स्नानाला म्हणून जे उतरले, त्यांच्या देहाचा क्षणार्धात पाणी झालं. फक्त काय लंगोटी काचा आणि 2 फुलं काय अंगाला चिकटली होती, ती एवढंच तिथे राहिलं. समर्थ ते सांगतात, असो ऐसे सकळही गेले, सगळे जातात परंतु एकच राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी.